चला सलामीची जोडी पाठवायची आहे। 4 षटकाची मॅच ठेवतोय, परंतु दुसऱ्या फेरीतील सामने कमी षटकाचे होतील, लक्ष असू द्या। दुसऱ्या इनिंग साठी फक्त 2 षटक असतील, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे। पहिला सामना संपलाय, दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते। चार षटकाची मॅच आहे। दुसरा सामना आपण पाहतोय, बदलापूर मोहपाडा त्यांना फाईट करते मालवाडी। सामना 4 षटकाचा आहे। स्पर्धेचा नियम LBW आउट आहे, म्हणजे पायचीची विकेट आहे। कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी ड्रेसिंग आहे। पाठीमागे झाड आहे, त्याला चेंडू लागला तर डेड बॉल नाही, धावा धावून काढायच्या। समोर जी केबलची लाईन आहे तिला चेंडू जर डायरेक्ट लागला तर षटकार दिला जाईल। गोलंदाजी ट्रॅकवर अजय येतोय। पिवनच्या षटकाला सुरुवात होते। स्ट्रायकेला फलंदाज राहुल आहे, नॉन स्ट्राइकला बंटी आहे। 4 षटकाची मॅच आहे आणि दोन्ही टीमला विनंती आहे जरा स्पीडअप मध्ये खेळायचं आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमने विनंती आहे नेक्स्ट फलंदाज तयार ठेवा। इथे आपण पाहतोय चांगला चेंडू आहे। पहिला चेंडू डॉट आला, इथे चांगली गोलंदाजी। पहिला चेंडू डॉट अजयचा। दुसरा चेंडू राहुल साठी। यावेळी देखला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू सीमा पार लॉंग ऑफच्या बाहेर। हा येतोय राहुलच्या बॅट मधून पहिला षटकार। नक्कीच सरांचं इथे आगमन होतंय, त्यांचं आगमन सरचे स्वागत केलं इथे चांगल्या फटक्याने। या चेंडूवर मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलने बदलापूर मोहपाडा संघाची टोटल धावफलकावरती 7 धावा, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मालिकावीर साठी कूलर पुरस्कृत केले ते कुंभे शाळेचे मुख्याध्यापक मिरकुटे सर, त्यांचं आगमन झाले, त्यांचं सरचे हार्दिक स्वागत आहे। यावेळेस फटका चांगला आहे, शॉर्ट पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतो, चेंडू गोळीच्या वेगाने फरार, मिळतील 4 धावा। या चौकाराने आता मोहपाडा संघाची टोटल धावफलकावरती तब्बल 11 बनल्यात, चांगली सुरुवात केली।
दोन्ही फलंदाजाने मागच्या अगोदरच्या चेंडूवरती षटकार राहुलने मारला, त्यानंतर सिंगल घेतली, त्यानंतर चौकार ठोकला फलंदाज बंटीने. पुन्हा एकदा अजय पंचांच्या उजव्या बाजूने. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे फसलाय डॉट बॉल. चांगली कमबॅक करतोय आता अजय, ज्याच्याकडे अनुभव भरपूर आहे. मालवाडी संघाचा एक स्टार खेळाडू आपण पाहतोय अजयला गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला मिळेल सिंगल धाव. आणि या सिंगलने आपण पाहतोय धावफलकावरती आता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. नाबाद मोहपाडा संघाची टोटल आपण पाहतोय फक्त 12 धावा. नक्कीच ज्युनियर देवांश मुरकुटे इथे उपस्थित झाले, छोटा नन्ना, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सरचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा अजय आला, अजय पवार आहे आता गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज बंटी आहे. पहिला षटक संपुष्टात आले. यावेळी फुल केलाय रोहित शर्मा स्टाईल मध्ये, ट्राय केला परंतु चेंडू आवाक्याच्या बाहेर, सीमा पार, मॅक्सिमम हिट षटकार. यावेळेस आपण पाहतोय गती परिवर्तन, पंच वळतात, वाईड चेंडू आहे, अतिरिक्त धाव आहे. या अतिरिक्त धावेने बदलापूर मोहपाडा संघाची टोटल नाबाद 19 बनल्या. चांगली बॅटिंग चालू आहे. यावेळेस चांगला फटका आहे अक्रॉस द लाईन, डीपला क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा खराब क्षेत्ररक्षण, त्यानंतर बॅकअप चांगले मिळते. या चेंडूवर मिळतील 2 धाबा आणि या 2 धाबेने बदलापूर मोहपाडा संघाची टोटल आपण पाहतोय तब्बल 21 बनल्यात. यावेळेस फटका फसला एसटीच्या पाठीमागे, एसटी रक्षण चांगलं होतंय, झेल टिपलाय, फलंदाज बाद होतोय. पहिला आदरा बसलोय बदलापूर मोहपाडा संघाला. बंटी बॅक टू द आउट. चिंतामण भाऊंना विनंती आहे, ताकई टीमला कॉलिंग करायची आहे. कांड्रोली टीम उपस्थित झाले. नवीन फलंदाज आपण पाहतोय विकी, 3ऱ्या नंबर वरती धावा बनल्यात 21 धावा. चांगली सुरुवात दिली मोहपाडा संघाने. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा देखणा स्ट्रोक, चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पार, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, हा चौकार. या चौकाराने मोहपाडा संघाची टोटल 1 गडी बाद 25 वरती जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात करतोय फलंदाज विकी.
आले आले आपले इरादे स्पष्ट करतोय, चांगली सुरुवात करून देतोय बदलापूर मोहपाडा संघाला। इथे पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। आता गती परिवर्तन अजयचं पाहतोय। यावेळेस कव्हरचा देखना स्ट्रोक, नेत्रदीप स्ट्रोक, चेंडू सीमा पार, आउट ऑफ पार्क, षटकार। या षटकाराने टीम मोहपाडा संघाची टोटल तब्बल 1 गडी बाद 31 या अंकावरती। जबरदस्त बॅटिंग। दोन षटकाचा खेळ संपलाय, 31 बनल्यात। चांगली सुरुवात केली बदलापूर मोहपाडा संघाने 15.50 च्या सरासरीने। चला क्षेत्ररक्षण करणारी टीम मालवाडी, आपण जरा सहकार्य करा, आज अंतिम दिवस आहे। गोलंदाजी मार्कर विशाल आलाय मालवाडी संघाकडून तिसरे षटक हाताळण्यासाठी। यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल। स्ट्रायकिंगला राहुल आहे, ज्याच्या बॅट मधून चांगले फटके आलेत। नॉन स्ट्राइकला विकी आहे, त्याच्या बॅट मधून सुद्धा चांगले स्ट्रोक आलेत। 31 बनल्यात। पुन्हा एकदा विशाल। यावेळेस भरपूर उसळी, जबरदस्त चेंडू, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतोय। यावेळेस कडे कडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, राहुलचा हा डॉट बॉल, जबरदस्त कमबॅक। आता विशाल या गोलंदाजाचा सलग 2 डॉट बॉल टाकत असताना आपल्या संघासाठी कमबॅक केलंय गोलंदाज विशालनं। पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला फलंदाज राहुल। इथे कव्हर ड्राईव्हचा देखना स्ट्रोक, डीपला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, सिंगल मिळेल। या सिंगलने मोहपाडा संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 32 धावा। यावेळेस गती परिवर्तन, तिथे फलंदाज यावेळेस बाद होतोय। मोठा विकेट, विकी बॅक टू डग आउट। मोहपाडा संघाला हा दुसरा हादरा। नवीन फलंदाज एंटर झालाय वैभव, विकी बाद झालाय। नॉन स्ट्राइकला राहुल आहे आणि आता कमबॅक केलं इथे मालवाडी संघाने। कौतुक करावे लागेल विशाल या गोलंदाजाचं। 5 चेंडू फेकलेत, फक्त 1 धाव खर्च करून 1 विकेट प्राप्त केले। म्हणजे ज्या कमबॅकची गरज होती मालवाडी संघाला, ते कमबॅक करून दिले विशाल या गोलंदाजाने। तिसऱ्या षटकातील आता शेवटचा चेंडू आहे, स्ट्रायकिंगला नवीन फलंदाज आहे। यावेळेस फटका फसलाय की काय, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित, पकडले जाईल, संपवलाय फलंदाजाचा खेळ। यहाँ पे बहुत ही बढ़िया कैच ली गई है। यहाँ कुंबे के स्टेडियम में बहुत बढ़िया तरीके से ये 4th डे का खेल यहाँ पे चल रहा है। नए बैट्समैन सूरज, इनका आगमन।
दोनों ही टीम बहुत जोश से यहाँ अपना प्रदर्शन कर रही है। मेरे साथ मेरे सहयोगी कमेंटेटर श्री रुपेश जी यहाँ पे बहुत ही सुंदर तरीके से मातृभाषा मराठी में यहाँ समालोचन का जिम्मा संभाल रहे हैं। बॉलर आकाश बहुत ही सुंदर, और ये एक कैच हो सकता था, लेकिन बहुत करीबी मामला होने के बावजूद ये यहाँ पे थोड़ा सा मिसफील्ड हुआ है और एक रन के लिए, और यहाँ पे रन आउट। 3 रन के बाद 4th रन लेने के इसमें दोनों फलंदाज थे, लेकिन दुर्भाग्यवश यहाँ पे वो रन आउट, सूरज रन आउट हो चुके हैं। आनंद नए बैट्समैन, इनका अगर हम इतिहास देखा जाए तो बहुत ही बढ़िया तरीके से ये खेलते हैं। इनका रिकॉर्ड भी है उनके टीम के साथ। नए बैट्समैन आनंद का सूरज की जगह ले रहे हैं। अभी वो 3 रन के बाद 4th रन लेते समय दुर्भाग्यवश रन आउट। और ये बहुत ही बढ़िया कैच, बहुत बढ़िया कैच। मुझे इंटरनेशनल मैच की याद आ रही है, इतना सुंदर कैच उन्होंने यहाँ पे लिया है। ये थर्टी फाइव स्कोर अभी ऑन बोर्ड है। अभी नए बैट्समैन उनकी जगह लेने के लिए रोशन, बहुत ही अच्छे बैट्समैन हैं। देखते हैं अपनी टीम को कहां तक लेके जाते हैं। देखते हैं ये नए बैट्समैन अपनी टीम को कहां तक लेके जाते हैं। बहुत ही सुंदर सामना यहाँ पे कुंबे के स्टेडियम में चल रहा है। कुंबे की जो पूरी टीम है उनके साथ है। ये MMRD एरिया के अंतर्गत आने वाला एक कुंबे गांव है। बैटिंग चल रही है, देखते हैं। गोलंदाज रेडी है। आकाश, ये बॉल और सुंदर, बहुत बढ़िया। देखते हैं कैच हो सकता है या नहीं। अरे बहुत ही करीबी मामला होने के बावजूद भी सीमा पार ये चेंडू गया है। गेंद सीमा पार चली गई है। ये बहुत ही बढ़िया षटकार उनके बल्ले से आता हुआ, और यहाँ बैठी हुई सभी दर्शक, सभी टीम उनके बल्ले के ऊपर बहुत ही खुश है। 41 ऑन बोर्ड। और ये जो आप ऑन बोर्ड ऑनलाइन सामने का, दोनों सामने का आनंद ले सकते हैं यूट्यूब पे। हमारे मित्र के अजिंक्य, उनका KTC लाइव। और ये बहुत देखते हैं करीबी मामला है, और ये आउट। बहुत सुंदर कैच यहाँ पे ली गई है। जैसा कि मैं बता रहा था, हमारे मित्र उनका एक KTC लाइव चल रहा है। आप दुनिया के किसी भी कोने से यूट्यूब के ऊपर उनके KTC लाइव से आप इस मैच का आनंद ले सकते हैं। मैं उनको भी धन्यवाद देता हूं, KTC लाइव जो कि हमारे ब्रॉडकास्टर है। बहुत ही सुंदर यहाँ पे उनके कैमरामैन और उनकी टीम इस टूर्नामेंट का टेलीकास्ट कर रही है कुंबे स्टेडियम से। और ये रेडी है, और गोलंदाज स्टेप्स लेते हुए, और ये
4 चौका। बहुत ही सुंदर बल्लेबाजी। इस चौके के साथ उनका स्कोर हो चुका है 45। अर्धशतक के लिए 50 के लिए 5 रनों की यहाँ कम करता है। देखते हैं कहां तक इनका स्कोर चला जाता है। वी वेटिंग फॉर द 50। नाउ द बॉलर इज टेकिंग रन अप द नेक्स्ट बॉल। Oh, very nice bowling. And the first inning concludes here with 45 runs. और सामने वाली टीम को 46 रनों की जरूरत है। बहुत ही सुंदर यहाँ प्रदर्शन हो चुका है। We are all waiting for the next inning. Our best wishes with the next inning. Malwadi and which one? Mopada Badlapur. Am I right? The two teams are here. Within some time, the next inning will be start on the Kumbh Stadium. यहाँ पे दूसरी इनिंग शुरू होने जा रहे हैं। उनको 46 रनों की जरूरत है जीतने के लिए। सभी दोनों टीम के साथ हमारी शुभकामनाएं हैं। जिनका खेल सबसे ज्यादा रचनात्मक, क्रियात्मक और खेलनात्मक हो जाएगा, वो टीम यहाँ जीतने की संभावना है। टाकाई टीम को जो भी यहाँ के सदस्य वो कॉल करे उनको। मैं अभी रुपेश जी को विनती करता हूं कि आप यहाँ बारी बारी से इंग्लिश, हिंदी और मराठी में समालोचन हो रहा है, तो हमारे सहयोगी कमेंटेटर जो कि गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र की लैंग्वेज, हमारी मदर टंग है मराठी, तो मैं मेरे सहयोगी कमेंटेटर रुपेश जी का ताकई और कांड्रोली का टॉस मैं खुद यहाँ पे करने जा रहा हूँ। यहाँ के इनकी विनंती के अनुसार, तो कृपया दोनों कैप्टन यहाँ टॉस के लिए आ जाए। मैं मेरे सहयोगी कमेंटेटर को विनती करता हूँ कि आगे का समालोचन की धुरा आप संभालिए। धन्यवाद। थँक्यू मुरकुटे सर, जबरदस्त समालोचन दोन्ही भाषेमध्ये आपण पाहिलं। चला नेक्स्ट सामना ताकई संघ आपण कर्णधार पाठवायचा आहे, त्यांच्या साथीला कांड्रोली। दोन्ही कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये जोडायचं आहे। तिथे मुरकुटे सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल। ताकई बनाम कांड्रोली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित टॉस बॉक्स कक्षामध्ये रिपोर्टिंग करायचे आहे। तिथे नाणेफेक केली जाईल। कुंभे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मुरकुटे सरांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 46 धावांचं टार्गेट आहे। पहिला चेंडू स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय। यावेळी चांगला फटका, कव्हरला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, फक्त मिळेल अवघे। स्ट्रायकिंगला विशाल होता, आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर सिंगल आले। आता स्ट्रायकिंगला ज्ञानेश्वर आहे, चांगला कटचा शॉट आपण पाहतोय। चेंडू चाललाय पॉइंटच्या दिशेला, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि या चेंडूला चांगले स्टॉप केलंय। चांगला थ्रो, इथे 2 धावा आणि या 2 धावेने टोटल आपण पाहतोय तब्बल आता धावसंख्या धावफलकावरती 3। चला टॉस साठी या दोन्ही कॅप्टन ताकई आणि कांड्रोली। जरी आपले प्लेयर उपस्थित नसतील पण टॉस करायचा आहे लवकर, लक्ष असू द्या। आज ताकई संघाचा कॅप्टन उपस्थित झालाय। कांड्रोली टीम कॅप्टन पाठवा। इथे देखना स्ट्रोक, लेफ्ट ड्राइव्ह लॉंग, आपल्या क्षेत्ररक्षक उपस्थित, मिळेल अवघी सिंगल धाव।
यावेळेस फुल टॉस, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे, हा चौकार. बहुत ही बढ़िया चौकार और बैट्समैन बहुत जोश के साथ दिख रहे हैं. उसी जोश के साथ गोलंदाज अपने रनर अप पे, और ये अगली बॉल डालते हुए और बैट्समैन रेडी है और बहुत ही सुंदर और सुरेख गेंद यहाँ पे गेंदबाज की तरह. ये और ये अगली बॉल डालते हुए, ओ करीबी मामला है, ये वाइड बॉल अंपायर द्वारा. यहाँ की जो पंच है, पंच, और टॉस के लिए यहाँ चला नेक्स्ट सामना कांड्रोली संघ, आपण कॅप्टन पाठवा. यावेळेस शॉट फुल, यावेळेस देखना स्ट्रोक, चेंडू गोळीच्या वेगानं फरार, मिळतील मॅक्सिमम हिट, षटकार, 6 धावा. कॅमेरामॅनला विनंती आहे, आपण टॉसच्या दिशेने कॅमेरा फिरवायचा आहे. मुरकुटे सरांच्या शुभास्ते टॉस केला जातोय. ताकई विपक्ष कांड्रोली. 15 धावा बनल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कांड्रोली संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि बॅटिंग साठी आमंत्रित केलंय ताकई संघाला. नेक्स्ट सामना दोन्ही टीमना विनंती, आपण रेडी राहायचं आहे. लगेच सामना होईल. चालू सामना संपल्यानंतर स्ट्रायकेलला ज्ञानेश्वर आपण पाहतोय. हलक्या हाताने टच केलाय, पॉइंटला खेळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त सिंगल धाव आणि या सिंगलने धावफलकावरती तब्बल 16 धावा. आता स्ट्रायकेलला विशाल आपण पाहतोय. 46 धावांचं टार्गेट आहे. 16 बनल्यात. यावेळेस विशालच्या बॅट मधून देखना स्ट्रोक, कव्हरला क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगलं फिल्डिंग, चांगला एफर्ट. मैदानाच्या आतमध्ये या चेंडूवर मिळतील तब्बल 2 धावा. गुड रनिंग. या 2 धावेने मालवाडी संघाची टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 18 बनल्यात. और बहुत बढ़िया शॉट है, और यहाँ पे ये विकेट गिर चुकी है. बहुत ही सुंदर कैच लेते हुए संतोष द्वारा ली गई ये कैच, और नए बैट्समैन का यहाँ पे आगमन हो चुका है. ऑन बोर्ड अजय, जिनके नाम में लिखा है अजय. 18 रन हो चुके हैं अभी तक. देखते हैं अपने टीम को कहां तक ले जा सकते हैं. मैं मेरे सहयोगी कमेंटेटरी श्री रूपेश जी से विनती करता हूं कि आगे की धुरा आप संभालें, आगे का जिम्मा संभाल के आप मराठी में यहां समालोचन करें. नवीन फलंदाज स्ट्राइक वरती आपण पाहतोय अजय. एक हार्ड हिटर फलंदाज. या वेळेस आपण पाहू शकाल शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पंच आमच्याकडे वळतत, खराब चेंडू आहे, वाईड चेंडू. या अतिरिक्त धाबेने टीम मालवाडी संघाची टोटल आतापर्यंत धावफलकावरती 1 गड्याच्या मोबदल्यात 19 अंकावरती जाऊन पोहोचले.
46 धावांचं टार्गेट आहे. चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला फलंदाज विशाल बाद झालाय. आता जबाबदारी या फलंदाजावरती. इथे जबरदस्त ड्राईव्ह आहे. मिड विकेटला गॅप होता. क्षेत्ररक्षक आलाय दूरवरून. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय परंतु इथे 2 धावापासून रोखू शकत नाहीये आणि या 2 धाबेने मालवाडी संघाची टोटल आपण पाहतोय तब्बल 21 या अंकावरती. गोलंदाजी मार्कवर राहुल आहे. षटक क्रमांक 2 हाताळतोय बदलापूर मोहपाडा संघासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने वरद विकेटनं टाकेला अजय. इथे जबरदस्त फटका. बराच काळ हवेत. लांबी भरपूर. चेंडू सीमा पार. आउट ऑफ पार्क. षटकार. या षटकाराने टीम मालवाडी संघाची टोटल धावफलकावरती आता तब्बल धावा 27 बनल्या गेल्यात. आता पूर्णपणे सामन्यामध्ये पकड निर्माण करताना मालवाडी संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर राहुलला पाहतोय वरद विकेटनं अजयसाठी. इथे अक्रॉस लाईन न खेळण्याचा प्रयत्न. पंच सांगतात हा षटक संपलाय. 2 षटकाचा खेळ संपलाय. मालवाडी संघाची धावसंख्या धावफलकावरती 1 गडी बाद 27. चला स्पीडअप ठेवा. येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. 12 चेंडू 19. गोलंदाजी ट्रॅकवर बदलापूर मोहपाडा संघासाठी आपल्या कोट्यातील तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज येतोय. धावा बनल्यात 27. जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे. टीम मालवाडी संघाला एक चांगली मॅच पाहायला मिळेल का यात शंका नाहीये. स्ट्रायकिंगला सलामीचा फलंदाज ज्ञानेश्वर आहे. नॉन स्ट्राईकला अजय आहे. वन डाऊनचा फलंदाज. 27 बनल्यात. आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये आवश्यकता आहे 19 धावांची. पहिला चेंडू गोलंदाजाचा. स्ट्रायकिंगला ज्ञानेश्वर. यावेळेस समोर फटका. कमालीचा दर्शनीय स्ट्रोक. चेंडू हवाई सफर. मॅक्सिमम हिट षटकार. या षटकाराने मालवाडी संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 33 धावा 33. या षटकाराने सामना जवळ आलाय आता मालवाडी संघाच्या बाजूने. पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला ज्ञानेश्वर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका खेचलाय. डीपला दूरवर क्षेत्ररक्षक आलाय स्क्वेअर लेग मध्ये. जोपर्यंत उचलफेक चेंडूची होईल तोपर्यंत मिळतील फक्त सिंगल. या सिंगलने मालवाडी संघाची टोटल आता 34 या अंकावरती. आता जिंकण्यासाठी अवघ्या 12 ची गरज आहे. 10 चेंडू 12 ची गरज. यावेळेस घुटना टेकचा फटका बसलाय. तिथे चांगले क्षेत्ररक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेला आणि तिथे पकडला जाईल. फलंदाज होईल फेल. अजय बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज एंटर झालाय 4थ्या क्रमांकावरती गणेश. आता येणारे आपण पाहतोय 9 चेंडू आणि 12 ची गरज आहे. बनल्या 34. अजून सामना बॅलन्स आहे. हा क्रिकेट आहे. कोणत्याही क्षणी कोणताही संघ पारड जड करू शकतोय. क्रिकेट मध्ये जरतरला महत्व नाहीये. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत आपण अंदाज देऊ शकत नाहीये. पुढील चेंडू गणेश साठी. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू आहे. कमबॅक मोहपाडा संघाचं. डॉट बॉल. येणारे 8 चेंडू 12 धाबा. जबरदस्त मॅच. इथे अलका त्याने टच केलाय. शॉर्ट पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे
आणि गुड रनिंग गुड कॉल या चेंडूवर मिळतील 2 धाबा आणि या 2 धाबेने मालवाडी संघाची टोटल धावफलकावरती आता 36 या अंकावरती आता येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज। हा चेंडू डॉट आला तर चांगली मॅच पाहायला मिळेल, मोठा फटका आला तर कमबॅक करेल मालवाडी। यावेळेस सेवाग स्टाईल मध्ये अपर कटचा देखणा स्ट्रोक, चेंडू चाललाय पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, संघर्षाचा हा चौकार। चाळीस धावा आहेत 30 षटकाच्या समाप्तीनंतर आता येणारे 6 चेंडू आणि फक्त आवश्यकता आहे मालवाडी संघाला जिंकण्यासाठी 6 धावांची। नेक्स्ट सामना आपण पाहू शकाल ताकई विपक्ष कांड्रोली संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि ताकई संघाला प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलंय। गोलंदाजी ट्रॅकवर बंटी आलाय, 7 धावांची गरज आहे। इथे इनसाइड यायला लागते, एशियाच्या पाठीमागे एफर्ट चांगला आहे एसटी रक्षकाचा। हा यावेळेस डॉट बॉल, येणारे आता 5 चेंडू 6 धावांची आवश्यकता। स्ट्रायकेला सलामीवीर खेळाडू ज्ञानेश्वर आपण पाहतोय, 5 चेंडू फक्त 6 धावांची आवश्यकता। यावेळेस गती परिवर्तन, इथे आपण पाहतोय पंच वळतात, आमच्याकडे वाईड चेंडू आहे। आता येणारे 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता। फिरकी गोलंदाज बंटी आपण पाहतोय, गोलंदाजी ट्रॅक वरती, स्ट्रायकेला ज्ञानेश्वर इथे पुढे आला होता, पंच वळतात, सलग दुसरा वाईड चेंडू। आता जिंकण्यासाठी फक्त आपण पाहतोय 4 धावांची गरज, 5 चेंडू आणि 4 धावा। क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये असे सामने शेवटपर्यंत जातात, आपण बघितले असतील। पुन्हा एकदा बंटी, यावेळेस पुन्हा एकदा खराब चेंडू, वाईड चेंडू। तीन धावांची गरज आहे जिंकण्यासाठी मालवाडी संघाला। यावेळेस विजय स्ट्रोक येईल का? आणि इथे ठोकलाय षटकार, मॅक्सिमम हिट। हडलर टीम बदलापूर मोहपाडा जिंकलेल्या मालवाडी संघाचं हार्दिक अभिनंदन। चला नेक्स्ट सामना, कांड्रोली संघाने जरा सहकार्य करा आणि लगेच क्षेत्ररक्षणासाठी इंटर व्हायचं आहे।